मुंबईतील जंतर मंतर येथे नीट पेपर लीक, परीक्षा प्रणालीतील गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ व त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी तसेच सरकारच्या दडपशाही विरोधात संविधानप्रेमी नागरिक पनवेल नवी मुंबई यांच्या वतीने निदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। हे निदर्शन शनिवारी 18 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता संविधान कट्टा नॅशनल बँकेजवळ सेक्टर 13 खांदा कॉलनी पनवेल येथे पार पडले। सोनम वांगचुक गेल्या 20 दिवसांपासून नीट परीक्षेतील गडबडी, वारंवार पेपर लीक आणि राष्ट्रीय परीक्षा प्रणालीच्या पारदर्शकतेच्या अभावाविरुद्ध दिल्लीत उपोषणावर आहेत। 18 जुलै रोजी त्यांना पोलिसांनी जंतर मंतरवरून जबरदस्तीने हलवून रुग्णालयात दाखल केले, त्यामुळे देशभरात संताप व्यक्त केला जातोय। सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना पाठिंबा देणे, परीक्षा प्रणालीतील सुधारणांची मागणी करणे आणि शांतिपूर्ण लोकशाही आंदोलनाच्या हक्काने रक्षण करणे या उद्देशाने हे निदर्शन आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी उपस्थित सर्वहरा जन आंदोलनाच्या उल्का महाजन यांनी RSS आणि BJPच्या कार्यपद्धतीवर बोलताना सांगितले की भूक, भीती, भ्रम, भेद, भीक आणि भ्रष्टाचार या मार्गाने सत्ता स्थापन करून देशातील लोकशाही धोक्यात आणली आहे। स्थानिक नागरिक, युवक, विद्यार्थी, पालक आणि सर्व सामाजिक संघटनांनी या निदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शांतिपूर्ण मार्गाने आंदोलन केले। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ASFI, संविधान प्रचारक, सत्यशोधक विद्यार्थी परिषद, माहिती अधिकारी महासंघाचे कार्यकर्ते आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। उपस्थितांनी या सरकारच्या दडपशाही विरोधात पुढेही संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा संकल्प केला। तसेच याबाबत राष्ट्रपतींकडे निवेदन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे। यावेळी कळंबोली वाहतूक पोलीस आणि खांदेश्वर पोलिसांनी विशेष सहकार्य केले। या निदर्शनाच्या आयोजनासाठी सुवर्ण सावंत यांनी विशेष योगदान केलंय। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।